कद्रू आणि विनता या दोघी कश्यप ऋषींच्या पत्नी म्हणजेच एकमेकींच्या सवती फेरफटका मारत असताना त्यांना उच्चैश्रवा नावाच्या घोड्याविषयी समजलं. हा घोडा समुद्र मंथनातून मिळालेला होता. त्यांची पैज लागली आणि असं ठरलं की जी पैज जिंकेल तिचं दास्यत्व दुसरीला पत्करावं लागेल. पैज काय होती तर विनता म्हणाली हा घोडा पूर्णपणे पांढरा असेल आणि कद्रू म्हणाली नाही, याची शेपटी काळी असेल. आता कद्रूला काहीही करून पैज जिंकायची होती. कद्रूची मुलं म्हणजे सर्प. तिने आपल्या मुलांना म्हणजेच सर्पांना असं सांगितलं की तुम्ही अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून काजळाचा रंग घेऊन त्या घोड्याच्या शेपटीला चिकटून राहा, म्हणजे शेपटीचा रंग काळा भासेल. मी पैज जिंकेन, विनता माझी दासी होईल. काही सर्प हे चुकीचं आहे असं म्हणून नको म्हणाले. यावर मातेने लेकरांनाच शाप दिला, तुम्ही तुमच्या मातेची आज्ञा मानत नाही, त्यामुळे तुम्ही पांडवांचा राजा जन्मेजय याने केलेल्या सर्पसत्र यज्ञाच्या अग्नीमध्ये जाऊन पडाल. केवळ अहंकार सुखावण्यासाठी मातेने लेकरांनाच शाप दिला का? अशाच कथांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.